हे कसं काय हे झालं? ते साईडचं तुटलं असेल. ठीक आहे. हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. हॅलो आहे ना. हाय हॅलो नमस्कार. हाय हॅलो नमस्कार नमस्कार. मित्रांनो. हा. वेलकम टू अवर फॅमिली ब्लॉग्स. खूप दिवसानंतर आपण आता मासे आणलेले बनवायला. कोळंबी, बांगडा आणि काय म्हणतात त्याला सुरमई. अशा प्रकारे 3 प्रकारचे मासे आणलेले आणि त्याच्यानंतर आता हा मे बी फिश कुकिंगचा ब्लॉग होणार आहे पूर्ण. काय बोललीस? कोळंबीचा रस्सा करायचा, त्यामुळे मला त्याला मॅरिनेट करायची गरज नाहीये. किती वेळ मॅरिनेट करून ठेवणार? 15-20 मिनिटं ठेवू. ठीक आहे. कोळंबीचं काय करणार सध्या? नो मॅरिनेशन करणार ना. त्याला पण मॅरिनेशन. हा फक्त हळद मीठ आणि लिंबाचं. धुवून घेणं बहुतेक. धुतली परत एकदा पाणी. धुतली आहे. परत एकदा धुवू. धुतली आहे. परत एकदा धुवू असं म्हणायचं तर नाही धुतलीस. ठीक आहे. गाईज इकडे सुरमई आहे पूर्ण. हा बांगडा आहे. 2च पीस आणलेत, जास्त नाही. म्हणजे थोडं जास्त नाही. थोडीशीच मच्छी आणलेली, जास्त नाही आणली. खायला आपण 2-3च आहेत त्यामुळे जास्त नाही आणली. हा 2 टाइमच. आज संध्याकाळपर्यंत संपून जाईन या हिशोबानेच कर फक्त. जास्त पण नको नाही का. ते घरामध्ये स्मेल राहतोच मच्छीचा. का? तुम्ही खाताच किती मांडल्यावर? 2 वाजता चहा. आता बघूया जेवण कधी 4 वाजता होते का 5 वाजता होते. अरे म्हणजे लवकर होणार. अरे म्हणजे लवकर होईल. तलब लागली म्हणून करून दिला चहा. 1 तारखेला तुम्ही चहा बंद करत होते आणि मला सांगा तुम्ही. तू दिलास म्हणून मी पितोय, नाही तर नसता पिला. मग तुमचा संकल्प होता, तुम्ही साईडला ठेवायचा होता ना. तुम्ही अशातली लोक आहेत की एखाद्याने संकल्प घेतला तो संकल्प खराब करता. या साईडला काय ठेवलं? खोबरं भाजण्यासाठी आणि या साईडला कांदे भाजण्यासाठी. आले लसूण आले ऑलरेडी याच्यात. पेस्ट ना? पेस्ट ओके. नाही, पेस्ट करायची अजून. अच्छा. थोडा स्पायसी कर मस्त रस्सा. जास्त जाड नको, पातळच थोडासा कर. चालतंय की. फुल असेल तर फुलपात्र बोलणार. फुलपात्रच बोलतात, पण ते पेला अर्धा असतो ना, म्हणून हाफ पात्र. प्याला अर्धा असतो की पेला अर्धा असतो? प्याला. पेल्याने प्यायचं असतं. प्याला पिल्यानंतर पेला दिसत नाही. ही कोण उठलेले? कोण उठलं? पणजीला मदत करतो. पणजीला चला बाहेर. कोणतं गाणं म्हणतोस तू? गाईज झोपेत म्हणजे 1 मिनिट बाबू. बघ काय मी काय सांगतो बघ. जेव्हा लहान मुलांना आंघोळ घालून झोपून उठल्यानंतर त्याचा बॉडीचा असा स्मेल 1 नंबर वाटतो. पण कडक भारी एक वेगळाच आहे. हा काय 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 तुला डमरू देतो. मी देतो डमरू देतो. तर घे डमरू घे. चला काय टाकते आता त्याच्यामध्ये? मसाला, ओलं वाटण. त्याच्यामध्ये काय काय कशाचं वाटण होतं ते? आलं, लसूण, ओलं खोबरं, कोथिंबीर, कांदा. ओके. घट्ट करायची नाहीये ना जास्त. नाही जास्त नको घट्ट. चला मासे बनवूया. चला मासे बनवूया. मसाला बेसिक ओल्या वाटणाचा मसाला केलेला आहे. आणि त्यात आपल्या घरात जे मसाले असतात, लाल तिखट, कांदा मसाला, गोडा मसाला, धना पावडर, ते टाकून दिले. आणि त्यात एक स्पेशल इन्ग्रेडियंट कोकम. कोकणचं कोकम. लॅपटॉप मध्ये घेताना मागे सारखा. डर गए भाभी डर गई दीदी डर गई. भाभी दीदी बायको कोंबडी. आता काय करते? मसाला टाकला ना त्याच्यामध्ये. हो. मस्त असा मसाला भाजतोय मित्रांनो याच्यामध्ये. कोळंबीचा रस्सा करण्यासाठी. ऐक ना. हा. अरे या कोळंबीचे 2-2 तुकडे करायचे का? मध्ये मोठी आहे ना, हे बघा. किंग फ्रॉन्स बोलतात त्याला. ठीक आहे. प्रॉन्स नाही, किंग प्रॉन्स. प्रॉन्स
कोळंबी ते काय अजून ते काय तर मी काय नाव. बोलतोय 2 तुकडे करून नाही. पुरतील मला. ती माझी आहे, तुम्हाला फक्त रस्सा मिळणार आहे. काय बोलते? का बोलतो काय संबंध? म्हणजे सुरमई तुमच्यासाठी आहे, बांगडा सुरमई. मग ती तुला एक पण नाही मिळणार. चालेल मला. सुरमई आवडते तुला? नाही, मी सुरमई खातच नाही. मी फक्त पापलेट आणि कोळंबी खाते. महागडे अमीर लोक तुम्ही. विषय सुरमई पण महागाचे 1000 रुपये किलो आहे बाबा. विषय आत्ताचा रेट तुम्हाला सांगतो. कोळंबी इथला आहे तो म्हणावं. 750 रुपये किलो, सुरमई 1100 रुपये किलो आणि बांगडा 350 रुपये किलो. इथला रेट आहे. 275 का काहीतरी होतं बांगडा. टाकली का कोळंबी? हा ही काय. चल ठीक आहे, टाकली आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कोळंबी टाकले त्यात गरम पाणी. काय टाकलं त्याच्यामध्ये? गरम पाणी. का बरं? माशांसाठी कधीही गरम पाणी वापरायचं असतं असं मला माझ्या बहिणींनी सांगितलंय. म्हणजे त्याची तो टेस्ट आरोमा असतो तो हे नाही होत. तुझी बहीण शेफच आहे ना? विषय. पण खरं सांगा, तिच्या हातचे मासे तुम्हाला आवडतात की नाही? हो. बोंबील स्पेसिफिकली. आता आमची बघा नुसती लोडबोड चालू येतं माझ्याकडे. आम्हाला काय खाल्लं तू? लसूण खाल्ला का? हा. खा. अर खाली खालचा नको घेऊ, चल फेकून दे, दुसरा देतो. चल फ्राय करायला घेते मासे, त्याच्यामध्ये रवा टाकल्या भाजून. जो फिश फ्राय मसाला मगाशी घेतला होता तो, तिखट, हळद, मीठ, बस दॅट्स ऑल. अजून काय असं वरतून काय असं बाकीचं काय टाकत नाहीये. मिठाचा डब्बा देता का मला थोडंसं, आणि थोडंसं मीठ. सगळं मिक्स करून घ्यायचं. आता सीन काय झाला माहिती का तुम्हाला? मी हे करत होती ना, ते मासे काढायला गेली आणि पटकन ते कोकमचं पाणी ह्याच्यात पडलं, माझ्या अंगावर उडलंय बघा. अरे बापरे, किती 2 पळ्या टाकल्या? हा बस. ओके, हमको ना सिखाई हो. टेस्ट करू का मी? इथंच स्पून दिली होती मी तुम्हाला. इथला स्पून घेतलाय. कोळंबी रस्सा जरा टेस्ट करतो मित्रांनो. आय माय सॉरी. एक नंबर. सेम मी शिकवल्यासारखं करतोय तू. सेम मी शिकवलं ना, सेम तसंच केलंस तू. मॅगी तरी येते का करायला? मॅगी करतो मी. ऑफिस मधला मी याला विचार, संकल्पला, कार्तिकला, परत चैतन्याला विचार ऑफिस मध्ये मी मॅगी करतो की नाही. मरणाची शिजलेली. नाही विचारताना रिव्ह्यू. ते लोक कमेंट करून सांगा रे चैतन्य मॅगी कशी बनवली होती मी. मरणाची शिजवली असेल. आता काय करा बरं, सोड, तुम्ही करण्यापेक्षा मीच करते. तिकडे पसरवा. येस, देर यू आर. मला माहिती आहे ना. जुगाड बोलते हे, जुगाड. आता काय टाकणार आहेस? बांगडा. बांगडा. 2 बांगडा आ गया, मोटा बांगडा इसमें. हळू. तुमच्यापैकी कोण नॉनव्हेज लवर आहे ते कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला कोणते डिश आवडतं, म्हणजे मटन, चिकन, फिश, खेकडा, अजून काय असेल ते नॉनव्हेज मधलं वॉट एव्हर, तर ते सांगू शकता. आणि व्हेजिटेरियनवाल्यांसाठी हा ब्लॉग नाही आहे, पहिलंच डिस्क्लेमर देतो. बघितला नाही तरी चालेल. पण कोणीतरी व्हेज असेल, ते नॉनव्हेज नवऱ्यासाठी किंवा घरच्यांसाठी बनवायचं असेल तर ते करू शकता, ते बघू शकता. आणि असं काय नाही की आम्ही बनवलेलं भारी बनवलं मग तुम्ही शिकणार, मग तुम्ही बनवणार, असं काय नाही. आम्ही बनवतोय, आम्ही दाखवतोय की कसं बनवतोय आमच्यासाठी. तुम्ही तर खायला येऊ शकत नाही हे आम्हाला माहिती, बट एंटरटेनमेंट का मसाला उसमें है ना भाई. ऑल राईट गाईज, तर आता आपला मस्त असा सुरमई, बांगडा, प्रॉन्स थाळी, 3 मिक्स थाळ्या झाल्यात. याच्यामध्ये प्रॉन्स आहे, प्रॉन्सचा रस्सा केलेला आहे, हा बांगडा फ्राय आहे आणि ही सुरमई फ्राय आहे. तर मस्त, आणि भाकरी तांदळाची, आणि इकडे लिंबू आणि कांदा. सो असा काही आता मेन कोर्स आहे आपला. काही खाल्लंस का? खाते आता. का कसं वाटते मला सांग मग. काय एकदा सुरमई टेस्ट करून बघूया आपण कशी लागते ते. एक नंबर.
बांगडा एकदा टेस्ट करतो. घ्या. बांगडा बांगडा पण मस्त आहे. भारी भारी भारी. मला सुरमई आवडली एक नंबर. तू बनवलेली सुरमई खाऊन कसे सांग. सुरमईत नसतो काटा. है ना. रस्सा कशा सारखा आला माहिती का. सेम रस्सा हा मी लास्ट डिसेंबरला मी IBW गोवा राईडसाठी गेलो होतो का. तिथं गोवा राईडमध्ये एका स्टॉलवरती गोवन थाळी खाल्ली होती मी. सो त्या गोवन थाळीमध्ये रस्सा होता, कोळंबी रस्सा. एक्झॅक्ट सेम झाला. आता काय करतो, जेवण करतो आणि नंतर मग आरामात भेटतो. नाही तर ह्याला हँडल करणं सोबत जेवण आणि हे सगळं हँडल होत नाही. चला भेटतो.